एमपीएससीच्या एका अधिकृत आकडेवारीनुसार एका गांभीर्याने पूर्व परीक्षेच्या देणाऱ्या उमेदवारांची दरवर्षी सरासरी संख्या सुमारे 8 ते 9 लाख आहे. सर्व गंभीर उमेदवार महत्त्वाच्या सर्व पूर्व परीक्षा देत असतील तर असे गृहीत धरले तरी अशा उमेदवारांच्या दरवर्षीची सरासरी संख्या सुमारे 3.5 ते 4.5 लाख. हे 4 लाख उमेदवार मिळून दरवर्षी सुमारे 5,000 कोटींचा खर्च करतात. त्यातून किती जणांचा प्रत्यक्ष नोकरी मिळते तर जेमतेम 5,000 गणित आपण कालच्या पहिल्या लेखामध्ये मित्रांनो पाहिलं गेलं होतं. पूर्व परीक्षेचा हा विषय दरवर्षी किमान 4 लाख ते 10 लाख तरुणांच्या आयुष्याचे तर मुख्य परीक्षा हा विषय केवळ 8 ते 10 हजार रुपये तरुणांच्या एका आयुष्याच्या निगडीत आहे. म्हणून पूर्व परीक्षेच्या संबंधीमध्ये शैक्षणिक आणि आर्थिक, सामाजिक आणि मानसिक बाबीवर समाजाने विचारमंथन करणे अत्यावश्यक आहे. पूर्व परीक्षेचा मार्ग सुकर केला असून तरी आपण दरवर्षी अनिश्चितता एका आर्थिक अडचणींना सामना करणाऱ्या या लाखो तरुण तरुणीचे जीवन किमान काही प्रमाणात सुकर करू शकतो. सर्वात आधी उमेदवारांचा या परीक्षेवरील खर्च कसा कमी करता येईल आणि त्याद्वारे गरीब होतकरू उमेदवारांना विशेष खर्च करण्याच्या गरज पडताना इतर आर्थिक स्थिती चांगल्या असणाऱ्या एका उमेदवाराबरोबर सुद्धा समान स्तरावर स्पर्धा करता येईल असं पाहायला हवे. सध्याच्या राजपत्रिकेमध्ये एक असेच राजपत्रिक पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम बऱ्याचपैकी सुसंस्कृत म्हणजे ओपन एंडेड आहे. अभ्यासक्रमाची पातळी देखील बऱ्याचपैकी व्यापक आहे. राज्यसेवा राज्यपत्रिक पूर्व परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपरच्या प्रश्नार्थामध्ये पातळी, पदवी आणि इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि समाज एक विज्ञान आणि अशा सर्व घटकांच्या पदवी पातळी घेण्यासाठी त्यात पुन्हा घटकाचे वर्णन खूप व्यापक असल्यामुळे स्पष्ट उपघटक दिसलेले नसतील तर प्रश्न काढणाऱ्या अक्षरशः कोणतेही प्रश्न काढता येऊ शकतात. काही प्रमाणामध्ये तसं होते. वरिष्ठ सनदी अधिकारी महाराष्ट्रामध्ये शेकडो महाविद्यापीठे आणि प्रत्येकावरील मुख्य विषयांचे संदर्भ पुस्तके अभ्यासक्रम त्यांच्या कठीण एका पातळी सुद्धा वेगवेगळे आहे. अशा अनिश्चिततेमुळे उमेदवारांना केवळ एक घटकांसाठी अनेक पुस्तक वाचणे, क्लासेस लावणे अनिवार्य वाटायला लागले होते. मात्र एका विचित्र अनेकमध्ये मित्रांनो असं काही घडत असल्यामुळे त्यात येणाऱ्या काही दिवसांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये एक विषयांचे 3 ते 4 पुस्तके घेतात. त्यावेळी वेगवेगळ्या ऑफलाईन व ऑनलाईन क्लासेस चालवतात आणि ते सुद्धा खर्च वाढत जातो. ज्याची आर्थिक क्षमता आहे तो त्याच्यासाठी ठीकच आहे, परंतु ज्याची आर्थिक क्षमता नाही त्यांनी देखील सुद्धा व्यवस्थित स्पर्धा करता यावेळी बाबतीमध्ये सुनिश्चित करणे महत्त्वाचे ठरते. याशिवाय यातून गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून सुद्धा काही विशेष साध्य होतो. यामध्ये आपल्याला त्याचे कारण हे कसे प्रश्न पडले तरी सुद्धा जेवढ्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी पात्र करायचे आहे तो आकडा तेवढाच आहे राहतो आणि प्रश्नपत्रिका कठीण असेल तरी सुद्धा कट ऑफ खाली येतो आणि सोपे असेल तरी तो कट ऑफ वर जातो. परंतु कठीण प्रश्नपत्रिकामध्ये म्हणून कमी मूल्य असू शकतात. परीक्षेला पात्र झाले तर ते सोपी प्रश्नपत्रिका आणू शकतात. तसेच हे गोष्ट अशी घडताना जास्त मुले पात्र झाली तर होत नाहीत, कारण पदांच्या साधारणतः 20 ते 22 पट मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणारे असतात. यावेळी उमेदवार म्हणून 2 गोष्टी करता येऊ शकतात. एक म्हणजे अभ्यासक्रमाच्या प्रत्येक घटकातील उपघटक हे स्पष्ट करून अभ्यासक्रम मर्यादेमध्ये निश्चित करणे आणि दुसरे म्हणजे 10वी-12वी पर्यंतच्या कठीण पातळीसाठी अधिकृतरित्या एमपीएससीच्या बोर्डाच्या पुस्तके आणि पदवी स्तराच्या कठीण आणि पातळीसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये आहेत असं सांगितले गेले होतं. यावेळी असं सर्व गोष्टी घडत असताना मित्रांनो या विद्यापीठाची पुस्तके वापरली जातात हे तर हे स्पष्ट आहे. हे सर्व पुस्तके हे इंटरनेटवर पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत. काही कारणास्तव असे काही अधिकृत्या करणे शक्य नसेल तर किमान प्रश्नपत्रिका आता तयार केल्या जातील, सुनिश्चितपणे केले जातील. विद्यार्थ्यांच्या हत्यावर त्यांचे विश्वास करत असतील, त्यांची इच्छा क्षमता दोन्ही देखील मुले क्लासेस लावतील. यावेळी पुस्तके घेतलीच, परंतु अभ्यासक्रमाची संदर्भ, पुस्तकांची स्पष्टता किंवा प्रश्नपत्रिका संच अनुभव असला तरी ज्याची इच्छा नाही किंवा इच्छा आहे असं, परंतु क्षमता नाही किंवा इच्छाही नाही क्षमताही नाही अशा गरीब सुद्धा होतकरू विद्यार्थ्यांना एक दिलासा मिळेल. म्हणजे नेमून दिलेल्या एका पुस्तकातून अभ्यास केला तर इतर क्लास लावणाऱ्या आणि नमून दिलेल्या एका पुस्तकांव्यतिरिक्त इतरही पुस्तके वाचणाऱ्यांना उमेदवारांच्या मनाने ही कमी पडणार सुद्धा नाही. हल्ली अनेक गरीब पण हुशार असतात. विद्यार्थी पुस्तकेवर क्लासेसवर खर्च करतात, परवडत नसल्यामुळे स्पर्धेमध्ये भाग घेतात. म्हणजे पुढे जाणारे विद्यार्थी जे परीक्षेमध्ये देणाऱ्यामधील उत्कृष्ट असतील तसे नाही. मध्यंतरीच्या काळामध्ये नीट परीक्षेच्या संदर्भामध्ये जो गोंधळ झाला होता त्यावेळी तज्ज्ञांनी हे अधोरेखित केलं गेलं होतं. त्यामुळे दर्जावर परिणाम होईल त्याबद्दल उद्याच्या लेखामध्ये आपण बघूया. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.